संत्या डॉक्टरांना ते विचारलं पाहिजे काय काय करणार आहे ती. लिव्हर बदलाय बी येतो पण त्याला लय खर्च आहे बघ. करू की मग खर्च. येळ पडली ना तर संत्या घाण राहील. अरे संत्या असं म्हणून पैसे येणार आहेत का सांग. आणि आपण किती बी जीव लावला तरी 5-6 लाख येते 10-12 लाख कुठं आणणार. आणू की कुठनं बी तू नको संत्याचा नाद कर. अरे संत्या बाबा विषय नाद करायचा नाही रे. तसलं काय असू नये एवढंच. ऑपरेशन करून झालं तर बरंच आहे. चुलतं कुठं आहे. नाही ते आलं असतं म्हणजे कसं सविस्तर बोलणं झालं असतं ना. बघ की इतका वेळ झाला तरी कोण आलं नाही अजून. बापूची अशी अवस्था असताना घरी राहतं तरी कसं आहेस नाही. मी तुला बोललो होतं का नाही ऍडमिट करणार आणि सोडून देणार. दिसलं हॉस्पिटल. संत्या जरा नीट. नीट बोलाय माणूस बी नीट पाहिजे ना. आणि डबा आणायची नाटकं कशाला करायची. आम्ही इथं हॉस्पिटलचं जेवण चालू केलं असतं बापूला. नाही म्हणजे वाईचं म्हणजे थोडं काम होतं. स्वयंपाक करायला पण वेळ गेला. जाणार की एवढ्या जणांची खानावळ घालायची म्हटल्यावर स्वयंपाकाला वेळ होणार. नुसतं पैसाच वाढायला बघा. माणसाला काय किंमत नाही आहे का नाही. डबा देऊन येतो. बापूच्या गोळ्यांची वेळ झाली. किती निर्लज्ज असावं माणसं ना. एवढं बोलून बी काय फरक नाही. सिमेंटच्या जंगलात येऊन काळीज बी सिमेंटचं झालं वाटतं तुमचं. संत्या त्यांना असं बोलायचं आपल्याला काहीच अधिकार नाही. मला तरी बरं वाटतंय मोठ्या माणसांना बोलाय. आणि व्हायच माणूस किंवा काहीतरी असावं रे. माणूस मारायला टेकलाय. संत्या शांतू हॉस्पिटलला ये. चल डॉक्टर आले असतील जाऊन भेटू. चल. आम्ही सगळ्या तपासण्या केल्यातच. त्यानुसार तो ऑपरेशननंतर पूर्ण बरा व्हायलाच पाहिजे. पण आम्ही शक्यता सांगू शकतो. आपल्याला लवकरात लवकर ऑपरेशन करावं लागेल. करून टाका की. पैशाचं नका टेन्शन घेऊ. आम्ही करू जमा. पैशाचा काय विषयच नाही आहे. माझं संजयरावांशी बोलणं झालं आणि ते म्हणले सोय करतो मी. तो काय सोय करणार आहे बेकार. संत्या आत्तापर्यंत तेच खर्च करत आलेत. यापुढेही करतील. फार चांगला माणूस आहे तो. माझ्या ओळखीचे. म्हणजे तुम्ही त्यांना नीट ओळखलं नाही. त्याच्याशी तुमचा संबंध नाही. त्याच्या बायकोला ट्रीटमेंट देतो तेव्हापासून मी ओळखतो. आणि सगळी कामं काय पैशानं अडत नाहीत आणि होत सुद्धा नाहीत. माफ करा डॉक्टर जरा भावनेच्या परत बोलून घ्या. नाही अशा वेळेस भावनांना आवर घालायचं असतं. सर्व काय ठीक होईल. या तुम्ही. तुम्ही काहीतरी खाऊन घ्या. काय आहे, खरं तर मीच डबा आणणार होतो पण घाईघाईत कमी जेवण बनलं. कमी नसलो फुकट कसं द्यायचं मनाला असं. खानावळ कुठं लावली ना आपण. इथं सगळ्या गोष्टी पैशाने मिळतात. आणि तिथे इतकी वर्ष बापू कितपत पडलाय 1 रुपयाची मदत नाही केली. आणि आता हॉस्पिटलची फी भरून असं काय दाखवायचंय तुम्हाला. त्याच्या बापानं काय नावावर करून ठेवलंय त्याच्या जे तुम्हाला तुमच्या नावावर करायचंय. संत्या येडायस का तू. आज कसं काय बोलायला लागलेस. माणूस बघून बोलतोय संत्या. तुझ्याकडे भेट नाही कोणाला. ह्यो काय खायला घालत नाही मला. आणि घालायची गरज बी नाही. आपला आपण बघू. हे बघा तुमचं तुम्हीच खाऊन घ्या. आता गावाकडून कधी निघालाय किती वेळ झालाय काय माहीत नाही. हे बघा तुम्ही जाऊन काहीतरी खा. बापूकडं मी बसतो. काय गरज नाही. आम्हाला भूक नाही. आम्ही बसतो इथे. संत्या येडाय का तू. अरे आपण जर आजारी पडलो तर बापूला कोण बघणार आहे. आणि ते म्हणतात ना थांबतो म्हणून. चल जाऊया. चल लगेच येऊ. चल 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 टेन्शन नको घेऊ.
होय समुद्र किती लांब असलेत ना आधी खायचं बघू. चालतं मग सांगत्या काय सांगायचं सांग काय तुला पाहिजे. मी तर काही कमी खाणार आहे, मला भूक नाही. भूक तशी मला बी नाही पण पोटासाठी काहीतरी खाल्लंच पाहिजे की नाही ही लागा काय कळ ना मला बघ तू नाव वेगळीच आहे ती सांगत्या चल दुसरीकडे जाऊ कर काय झालं, महाग आहे का? नाही महागाचा विषय नाही पण हे असलं जमतं बे आपल्याला हे असलं खाल्लं म्हणजे पोटात दुखल तुझ्या काम करू बाहेरच्या रस्त्यावरचं खाऊ मस्तपैकी वडापाव नाहीतर भजी अरे मुंबईचा वडापाव फेमस आहे इथला चल हे आणि नंतर काय तर खाऊच की चल डेअरीवरनं पैसे आणलेत ना आपण, पुढे मागे ॲडजस्ट करू. नाही पैशाचा प्रश्न नाही पण हे असलं आवडतच नाही मला मी एक काम करू, एकच मागू आणि दोघात खाऊ. हां ही बेस्ट आहे म्हणजे कसं एकात खाल्लं म्हणजे प्रेम बी वाटते हो इकडे एक जरा गेलो हां ही द्या सँडविच हां मस्तपैकी अजून पाहिजे नको काय हां हां हो याचं सम्या आला बाबा गाडी येते का लावाय रे गाडी कोणाची गाडी मागून आणली का मारून आणली? आणलंय महत्वाचं काय लागा सम्या अचानक मुंबईला आलास हा आणि आम्ही तिकडे गावाकडे कुणाची आबरू काढायची काय घाल्यानो म्हणूनच आलोय मुंबईला, कळलं का? तुम्ही का दोघं पण कधीच सुधारणार नाही. तू मोठा सुधारलायस, तोंड उघडलं की शिळीच निघते बाहेर. बरं ते जाऊ दे. तुम्ही का बॅगा करून कुठे फिरताय हा? घरदार नाही काय? तसंच समजा काय आता एवढ्या बोड्याचे का तुम्ही? अरे गावच्या खोली यायचं ना मग. तिकडं अर्ध गाव आलंय आम्ही बी येतो गर्दी करायला अरे कशाने गर्दी होत्या हा? रांगोळ करायची, जेवायचं आणि लगेच माघारी यायचं. पडदिशी आंघोळ करा लगेच या. जाऊ तो पण मी बापूजवळ थांबतो. काय अरे. गरज नाही, झालोय आम्ही फ्रेश. फ्रेश झालाय. अरे तुमची तोंडच सांगते या. अरे झोप अजून गेली नाही म्हणजे अशा वेळी झोप येतच नाही म्हणा. बॅगा ठेवा, आंघोळ करा, लगेच माघारी या. जावा. पण असं एकटं कसं जाऊ नाही म्हणजे कुठल्या ट्रेन मधनं कुठं उतरायचं आम्हाला कुठं माहिती जावा दिवस घुमल. तेच की अहो चिंचपोकळीला जायचंय गावच्या खोलीवर. नाही म्हणजे यांना स्टेशन माहिती नाही. तुम्ही असं करा, यांना स्टेशन पर्यंत सोडा म्हणजे तिथनं हे जातील. हे मला माहित आहे. अरे आपल्या सातारची माणसं आहेत ना, मुंबईमध्ये गोडपदेव, चिंचपोकळी, प्रभादेवी इथंच सगळी असतात. हे बघ मी आधी यांना घरी नेतो आणि येताना बापूसाठी डबा पण घेऊन येतो. हा काय गरज नाही, जीव आम्ही बाहेर. बापूला बी हॉस्पिटलचं जेवण सांगू. अरे बाबा घरचं जेवण असताना काय गरज आहे का? हा हे बघ चला, अरे बापूसाठी तरी चला. अरे जावा की, आपल्याच गावचा माणूस आहे, लांबचा आहे कोणी. जावा जा, घे बॅग. चल. या. या.
संध्या बस. काय गे भूक लागली की नाही? हा चल चूळ भरून घे. डोक्यात कसली तरी गाठ आली. त्यामुळे सगळं मलाच करावं लागतं. द्यावा. काय बाहेर कुठं गेलो ना तर ही उठायच्या आधी मला इथे यावं लागतं. एवढंच काय, कधी कधी आग्न मुद्दू सगळं मलाच करावं लागतं. जेवणाचं मीच करतो. आधी माझं आवडतो, मग तिचं आवडतो, मग मी खानावळीचे डबे बनवतो. हा, ती खानावळ पण हीच चालवायची आहे. पण ती पोरं एवढी हुशार. हिचं असं झालं म्हणून खानावळ बंद नाही केली त्याची. मी जेवण बनवतो, कधी मीठ जास्त तर कधी तिखट, पण गप गुमान खातात बिचारे. स्वतः टायमावर डबे घेऊन जातात आणि धुवून पुसून आणून देतात. असं असं पैशाला महत्व देतो. मला तसं म्हणायचं नव्हतं. तुम्ही तिकडे कधीच आला नाही बापूला बघायला म्हणून. संध्या कसं येणार रे हिला एकटीला टाकून? त्याची बायको गेली तेव्हा हिची जायची वेळ आली होती. पण तुम्ही सगळे तिथे होतात म्हणून मी निर्धास्त होतो. तुमची 2 पोरं होती, ती कुठं असतील? पोर आहेत इथंच मुंबईत आपल्या बायकांबरोबर संसार थाटलाय त्यांनी त्याच. पण संध्या तुला सांगतो ना, पोरगी असती ना तर आज तिच्याबरोबर थांबली असती. या पोरांच्या बायका येतील तिचं आग्न मुत्ता काढायला नाही. मग मी म्हणलं बाबा तुम्ही सुखात राहा, तुमचा संसार सुखाचा होऊ. आता काय, आता आमचे असे किती दिवस राहिले? का मग या सगळ्यातनं बापूचा खर्च कसा करता? LIC पॉलिसी काढली होती. म्हटलं पुढे पोरं मोठी होतील, त्यांना कामाला येईल. हिची अशी अवस्था, पैसा तरी काय कामाचा? बाप गेला, आई गेली, म्हणून बायको केली, ती पण गेली. आता काय करणार काय माणूस? हा, दारूच पिणार ना, नाही तर जीव दिला असता त्यानं. एवढा त्रास होतोय तर गावाला येऊन राहायचं ना. संध्या, अरे गावाकडे यायला कोणाला आवडणार नाही. पण कसं आहे, त्याची बायको गेली, मी काय बघायला गेलो नाही. कसं तोंड दाखवणार? काय लाज आहे का नाही आपल्याला? आणि तुम्हाला सांगतो, हिला कधी पण दवाखान्यात न्यावं लागतंय. सांगा, सोय आहे का तिथं? आहे सोय? म्हणून म्हणलं ही आहे तोवर हिच्या बरोबर काढायचे दिवस. दुसरं काय? बघू पुढचं पुढं. तुम्ही एक काम करा, हातपाय धुवा आणि 2 घास खाऊन जा. नाही नको, परत का तरी. काकी बरं आहे का? हे अगं बघ कोण आलंय.
अगं नानांचा आव्या आणि दिनकर अण्णाचा संत्या आलाय संत्या. हा. संत्या अण्णा गेले ना, लय वाटत होत यायचं, पण नाही जमलं. पण तुला सांगतो ना, अण्णांच्या घरी आहे ना खूप खेळायचो, खूप मजा करायचो, पण ते कधी मागे सर असं नाही बोलले. आता काय गेलं सगळं, ते नाही राहिलं. अरे वाईच वाईच 2 घास खाऊन जा. नाही खरंच नको. अरे पण अहो बघू परत. काय रे समय किती कमी पडतं? नाही राहू द्या, आहेत होईल. अरे सांग रे. 10,000 रुपये कमी पडतात. ठीक आहे. होईल. संतोष, ऑपरेशन व्यवस्थित झालंय. थोड्या वेळा शुद्धीत येते, आले की मग आपण शिफ्ट करूया. काळजी करण्याचं कारण काय नाही. व्यवस्थित. सध्या अगं हे संत्याने फळं आणली तुझ्यासाठी. कुणाची बी परिस्थिती न बघता बोलणं म्हणजे चुकीचं आहे, हे शिकलो मी. माफ करा मला. आज खास जेवायला आले तुमच्याकडे. हे लय भारी आहे. पण एक अट आहे, काय? जेवण आम्ही बनवणार, तुम्ही दोघांनी फक्त खायचं. तसं नव्ह, तसं नव्ह तर तसच तसच गपकी. कांदा चिराय घे, नुसता बसू नको. बघ कसा चिरतो. अरे सवय मला, रोज मीच कांदा चिरतो घरात, माहिती का? 2 ग्लास म्हटलं 2 बालद्या टाकले तू. थांब बस. हा एवढं ठीक आहे. तू ताटू वाढायला घेतो तर.
काका उठा चला काय रे जेवण उठा उठा उठ इथं बस हे घ्या दे. काका तुम्ही जेव्हा की कसं झालंय सांगा म्हणजे तुमच्या इतकं जमलं नाही पण केलंय आपलं तुटकं मुटकं कारण तुमच्या हाताला काकीच्या प्रेमाची साथ आहे जेव्हा जकास गावाकडची आठवण झाली मग या गावाला राहायला कुणाचा बाप काय म्हणतोय ते मी बघतो पोरं सोडून गेली म्हणून काय झालं भाऊ आम्ही तुमचीच की पोर का गाई आहे बरे या 70 तुम्हाला सांगतो काका बापून काय केलं एकदा म्हणजे त्याने एकाला सांगितलं होतं कडबा बांधायला त्यानं बांधला दुसऱ्याचा आणि पैसा मागितला तिसऱ्याकडनं सगळ्या गावात कालवा बापू अरे इतर कायच नाही एकदा फिस्ट केली होती आम्ही बापून सगळं घाम्यालाच पार्ट केलं अरे गम्याला नव्हतं ती मग बघूल होतं बघलो तुम्ही का अवघड आहे याचं. गम्यालाच करतो तू कोण ते सुरकीचं सांगू का गपकी ती दिन्याबाजी सुरकी माहिती आहे का ती? माहिती सगळ्यांना माहिती येड्या चुकलं काका